ओम. श्रोते हो, नमस्कार. 6 ऑगस्ट 2024, क्लिप क्रमांक 96. आज आपण कालच्याच 16व्या प्रकरणातील सनातन धर्म व गुरुप्रतिपदा याचा पुढचा भाग ऐकणार आहोत. वाचन संध्या जोशी, मुंबई. सनातन धर्म आणि गुरु प्रतिपदा. आता आपल्या जीवनात खूप प्रयत्न करूनही काहींच्या वाट्याला बेताचेच यश येते. या उलट अल्प प्रयत्नांनी भरपूर यश मिळवलेली उदाहरणे आहेत. असे सगळे पाहून प्रयत्न करायचे सोडूनच द्यायचे का? तसे मुळीच न करता, कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्मफल ईश्वरी इच्छेवर सोपवले तर ते निष्काम कर्म होऊन आपल्याला काही दोष लागत नाही. आणि याच कारणामुळे क्रियमाण कर्मामुळे पूर्वसंचितात आणखी काही भर पडत नाही. शृंगेरीच्या शंकराचार्यांनी आपल्या पुस्तकात यावर एक छान उदाहरण प्रस्तुत केले आहे. भुसभुशीत लाकडात आणि पिळदार लाकडात ठोकलेल्या खिळ्यात फरक असतोच, शिवाय तो खिळा किती आत गेलाय यामुळेही फरक पडतो. अनुकूल प्रारब्ध म्हणजे भुसभुशीत लाकडाचा खिळा, जो थोड्याशा प्रयत्नांनी लगेच बाहेर येतो. आणि प्रतिकूल प्रारब्ध म्हणजे पिळदार लाकडातला खिळा, जो बाहेर पडायला वेळ लागतो आणि कधीकधी खिळा तुटतो देखील. भुसभुशीत आणि पिळदार लाकूड हे आपल्या पापपुण्यांप्रमाणे असलेले प्रारब्ध आणि खिळा ओढण्याची क्रिया म्हणजे आपले प्रयत्न, हे एकदा नीट समजले की कर्म व्यवस्थित करून कर्मफळ देवाच्या इच्छेवर सोडून देणे हा किती योग्य मार्ग शोधून काढला आहे याची महती पटते. सारे साधू संत आपले कर्तृत्व देवावर सोपवून आपण निवांत असतात, हे याचे गुपित आहे. जे काही होते आहे, घडते आहे, ते सारे चांगल्यासाठीच होते आहे. तोच करताय. आपण त्याच्या हातातल्या खेळाप्रमाणे निमित्त मात्र आहोत. अशा समजुतीने राहिल्यास मनस्वास्थ्य टिकून राहते. परंतु ही स्थिती आपल्या ममत्वाचा, मीचा व कर्तबगारीचा अभिमान, अहंकार गळून पडल्यावरच प्राप्त होते. आता कधीकधी प्रारब्धाच्या भोगातही बदल घडवून आणण्याची शक्ती सर्वशक्तिमान ईश्वरामध्ये आहे, असे शारदा मातांनी सांगून ठेवले. कायदा ज्याने बनवलाय तो अपवादात्मक उदाहरणात सूटही देऊ शकतो. न्यायाधीश माफीचा अर्ज केल्यावर शिक्षा कमी करू शकतात, तो अधिकार त्यांना असतो. तद्वत धारदार शस्त्रामुळे इजा होणार असे प्रारब्धात असेल तर टाचणी किंवा मोठा काटा बोचून तो भोग संपू शकतो. सूक्ष्म अवस्थेतही भोग भोगून संपून जातील. म्हणजे एखाद्या वाईट स्वप्नामध्ये त्या शस्त्राची इजा होऊन त्यावेळी ते भोग भोगून दुःख होऊन जाग आली की ते दुःख नाहीसे होईल. पुनर्जन्म हा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत सनातन धर्मात पहिल्यापासून स्वीकृत केलेला आहे. कर्मफल आणि त्यांचे उर्वरित भोग यावरच पुनर्जन्म ठामपणे उभा आहे. पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नसणारेही धर्म आहेत. म्हणूनच तर कल्पाच्या अंतापर्यंत म्हणजे लास्ट डे ऑफ जजमेंट याची त्यांना वाट बघावी लागते. मुळात बऱ्याच मंडळींना पुनर्जन्म हा वादग्रस्त मुद्दा वाटत असला तरी त्याच्या बाजूने इतके भक्कम पुरावे आहेत की तो मानल्याशिवाय आयुष्याची बरीच कोडी सुटू शकत नाही. पुराणकाली चार्वाकांचा त्याच्यावर विश्वास नव्हता. म्हणूनच ते म्हणत की पुनर्जन्म आहे की नाही कुणालाच माहीत नाही. त्या भानगडीत न पडता हा जन्म सोन्यासारखा
आपल्या डोळ्यासमोर आहे, जेवढी म्हणून सुख भोगता येतील तेवढी भोगू आणि पुढचे पुढे बघू. शरीर, आरोग्य, सत्ता, संपत्ती सारे अनुकूल आहे. तोवर त्याचा पुरेपूर उपयोग करून सुख भोगावीत. परंतु सत्य हे आहे की असे बेजबाबदार वागणे पुढच्या काळात नक्की अडचणीत आणणारे असते. शरीर दुर्बल आणि रोगी झाल्यावर भोग समोर असले तरी ते भोगण्याची क्षमताच नाहीशी होते आणि माणूस मेटाकुटीला येतो. सनातन धर्मात सिद्धांतच आहे की इच्छा वासना अपुऱ्या राहिल्यास पुन्हा जन्म घ्यावाच लागतो. ते अटळ आहे. आणि अगदी तामसी स्वभावाच्या इच्छा अतृप्त राहिल्यास त्याला भूतपिशाच्या योनीत जावे लागते. इच्छातृप्तीसाठी धडपडत राहावे लागते. एखाद्या सत्पुरुषाची सुदैवाने भेट झाल्यास त्या जीवाचा उद्धार होतो. आयुष्यातल्या अनेक आश्चर्यकारक घटना आणि गोष्टी पाहूनच आणि प्रत्यक्ष उदाहरणांच्या आधारामुळेच पुनर्जन्म सिद्धांताचा पाश्चात्यांनाही स्वीकार करावा लागला आहे. पूर्वजन्मीचे ज्यांना स्मरण आहे त्यांना जातीस्मरा असे म्हणतात. पूर्वजन्मीच्या बऱ्याच गोष्टी त्यांना स्पष्ट आठवतात. त्यामुळेच पाश्चात्य राष्ट्रात यावर संशोधन होऊन पास्ट लाईफ रिग्रेशन वर अनेक पुस्तके प्रसिद्ध होऊन त्यांचे मत बदलत चालले आहे. प्रत्यक्ष उदाहरणांचे दाखले असल्यामुळे विरोध करणे अवघड आहे. या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.